नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील विचारले जाणारे प्रश्न डिस्कस करतो. सोबतच ते कसे सोप्या पद्धतीने आणि काही ट्रिक्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो यावर देखील चर्चा करतो. तर आपण ही जी एक सिरीज सुरू केली आहे की ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे म्हणजे 2017, 18, 19 या वर्षातले ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे काही पेपर झाले तर त्या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत तर ते आपण सविस्तरपणे या पेपर आपल्या सिरीजमध्ये डिस्कस करत आहोत. या गोष्टीचा फायदा आपल्याला असा होईल की येणाऱ्या ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षा आहेत, मुख्य परीक्षा, की ज्यामध्ये हमखास काही ठराविक टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत, तर त्या प्रश्नांचा आपण अंदाज घेतला की आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले मार्क पाडून आपल्याला आपला स्कोअर वाढवता येईल. कारण हे जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये आता ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे बघायला गेले तर एक्साइज इन्स्पेक्टर किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर यामध्ये सर्वसाधारण 10 प्रश्न बघायला मिळतात. तर ते टॅक्स असिस्टंट आणि जी दुसरी परीक्षा आपली लिपिकची तर त्यामध्ये जवळपास 15 ते 30 प्रश्न आपल्याला हमखास पाहायला मिळतात. त्यामुळे या आपल्या विषयाचा आपल्या फायनल स्कोअरमध्ये भरपूरपणे इम्पॅक्ट होत आहे. त्यामुळे या प्रश्नांना किंवा या विषयाला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे की ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत STI मुख्य परीक्षा 2019ची झाली होती. तर त्यामध्ये प्रश्न कसे आले होते आणि ते प्रश्न आपण कसे टॅकल केले पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. चालेल, आपण काय करत आहोत, जे काही फिगरवरचे किंवा मिरर इमेज किंवा फोल्डिंग, पेपर फोल्डिंगचे वगैरे प्रश्न आहेत ना, तर ते आपण स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये घेऊ. कारण ते थोडं आपल्याला क्रॉपिंग करून या स्लाइडमध्ये घ्यायला थोडे अडचण येत आहे. त्यामुळे आपण ते प्रश्न वगळून बाकीचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहतील. इथे जर आय बटनावर तुम्ही प्रेस केला तर जसे आपण जवळपास 5 ते 6 व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेत की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे मुख्य परीक्षा झाली होती तर त्यामधील प्रश्नांना आपण डिस्कस केलं आहे. चालेल, तर वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा जो पेपर आहे आपला तर तो STI मुख्य परीक्षा 2019चा आहे. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. पहिला प्रश्न बघा, हा जो आहे ना, हा नातेसंबंधांवर आधारित आहे. आता हा आपण पूर्णपणे प्रत्येक ऑप्शन चेक न करता आपण कसे प्रश्न इलिमिनेट करू शकतो किंवा आपण कसे सोप्या पद्धतीने हा प्रश्न ऑप्शन इलिमिनेट करून सॉल्व्ह करू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण कन्सेप्टचे व्हिडिओ आहेत, आपण आपल्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण कसं फॅमिली ट्री बनवून एखादं रिलेशन आपण हे सॉल्व्ह करत असतो. ते या ठिकाणी बघा, प्रश्न का वाचताना पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन वाचतच बसायची नाही. डायरेक्ट आपण इथे यायचं. यावरून F ही K ची आई आहे हा दर्शवणारा पर्याय निवडा असं म्हटले. म्हणजे काय बघायचं आहे आपल्याला, F ही K ची आई आहे. म्हणजे कसं रिलेशन आपल्याला शोधायचं आहे की F ही झाली आई म्हणजे ती झाली स्त्री, तिचं कोणासोबत तरी लग्न झालेलं आहे आणि या दोघांची जे अपत्य आहे ना तर ते आहे K. भलेही K मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, पण F ही 100% स्त्रीच असली पाहिजे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 जनरेशन बघायच्यात, आपली आणि आपल्या आईवडिलांची, अशा 2 पिढ्या येतात ना आपल्या. तर आपल्याला जर ऑप्शनमध्ये एकाच पिढीमधले किंवा 2-3 पिढी एकाच पिढीमधील जर आपल्याला दिलं असेल ना तर त्यामध्ये आईवडिलांचं किंवा आईचं आणि मुलाचं रिलेशन येणारच नाही 100%. आलं लक्षात. शिवाय जर आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये असं सापडत असेल की F हा पुरुष आहे तर ती आई होऊ शकत नाही ना, त्यामुळे तो देखील आपल्याला ऑप्शन इलिमिनेट करता येतो. आता बघा, यामध्ये ऑप्शनने कसं जायचं, मी बरोबर उत्तराकडे शेवटी येतो. बाकीचे ऑप्शन कसे होऊ शकत नाहीत कारण हे आता आपल्याला हा पहिलाच ऑप्शन या ठिकाणी बरोबर उत्तर येत आहे. पण आपल्याला परीक्षेमध्ये कसं, जर समजा हाच ऑप्शन शेवटी दिला आणि आपण पहिल्यापासून चेक करत गेलो तर आपला वेळ जाऊ शकतो ना. त्यामुळे काय काय करायचं बघा, आता इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये मी तुम्हाला दाखवतो की हे आपण ड्रॉ न करता कसं सॉल्व्ह करायचं. आता इथले मधले नंबर बघा, इथे काय काय दिलेलं आहे, 9, 4 आणि 3. ठीक आहे, 9, 4 आणि 3 साठी आपल्याला काय काय रिलेशन दिले बघा. 9 म्हणजे बहीण असं दिलेलं आहे, 4 म्हणजे काय दिले तर भाऊ असं दिलेलं आहे आणि 3 म्हणजे काय दिले तर ते दिलेत बायको. म्हणजे भाऊ, बहीण आणि बायको जर या सगळ्यांचा विचार केला तर हे एकाच पिढीतील येतात की नाही. म्हणजे मी आणि माझी बहीण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर किंवा मी आणि माझा भाऊ, माझ्या भावाची बायको, हे सगळे एकाच पिढीचे येणार ना. खालची पिढी येतच नाही आहे किंवा माझा मुलगा वगैरे अशी पिढी येतच नाही ना. त्यामुळे इथं ऑप्शन नंबर 3 आपला कसा एलिमेंट झाला बघा. कारण हे 9, 3 आणि 4 हे दर्शवणारी जी नाती आहेत ना तर ती एकाच पिढीमधली आहेत आणि एकाच पिढीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर तिथे आई वडील किंवा मुलगा किंवा आई वडील, वडील आणि मुलगी, आई आणि मुलगी अशी दुसऱ्या पिढीतली नाती येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथे एलिमिनेट होतो. पुढे बघूया. आता बघा, F5,
M3K. आता F5 Mला जर आपण लिहायचं म्हटलं तर 5 म्हणजे काय, तर B हे D चे वडील आहेत, म्हणजे F हे झाले M चे वडील. आता M इथे पुरुष झाले, पण आपल्याला पाहिजे M म्हणजे स्त्री, याचा अर्थ दुसरा ऑप्शन देखील इथे कॅन्सल होतो. अलग लक्षात, आपण ट्री ड्रॉ न करता या फक्त शब्दांच्या आधारे, हे तुम्हाला समजावून म्हणून मी ड्रॉ केले, आपल्याला ड्रॉ देखील करायची गरज पडत नाही. या 5 वरूनच आपण डायरेक्ट म्हणू शकतो की ऑप्शन नंबर 2 आपला एलिमिनेट झाला, कारण F हे आपल्याला 100% आईच हवी आहे, आणि आई असेल म्हणजे ती स्त्रीच यायला पाहिजे, त्यामुळे पुरुष येऊन चालणार नाही. अशा पद्धतीने आपला दुसरा ऑप्शन देखील एलिमिनेट झाला. तिसरं बघूया आपण या ठिकाणी. 3, 5 आणि 3 असं दिलेलं आहे. आता बघा इथे या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करावे लागेल डायग्राम. F3M याचा अर्थ काय, 3चा अर्थ काय, बायको आहे, म्हणजे F ही कोणाची बायको आहे, तर F ही M ची बायको. आता F इथं स्त्री आली आणि तिचं लग्न कोणासोबत झालं, तर तिचं झालं M सोबत, म्हणजे M झाला पुरुष. पुढे बघा M5N म्हणजे N चे वडील आहे ते, म्हणजे F आणि M यांचे वडील F आणि M यांचा मुलगा किंवा मुलगी कोण आहे, तर ते आहे N, कारण M हे N चे वडील आहेत असं आपल्याला दिलंय. पुढं N3K असं दिले. आता 3 साठी काय बायको आहे, म्हणजे N ही K ची बायको आहे, बरोबर. आता बघा N ही जर K ची बायको असेल तर N झाली मुलगी, आणि तिचा नवरा कोण झाला, तर तिचा नवरा झाला K. आणि जर हे नातं आपण बघायला गेलं तर F च्या मुलीचा नवरा आहे K, म्हणजे K हा F चा जावई झाला, पण आपल्याला पाहिजे आई किंवा वडील, आई आणि मुलगा हे नातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 देखील जातो आणि उरतं फक्त एक, ते पहिलं कसं ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आता बघा F3M असं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर. F3M5 आणि K. F3Mचा अर्थ काय होतो, F ही बायको आहे कोणाची, तर ती बायको आहे M ची, आणि M5K म्हणजे पहिलं विधान की जे आपल्याला दिलेलं आहे, B हे D चे वडील आहेत, म्हणजे M हे वडील आहेत कोणाचे, तर ते वडील आहेत K चे. आता जर M हे K चे वडील असतील आणि F ही M ची बायको असेल, तर आपण सरळ म्हणू शकतो की F ही आहे ती 100% K ची आहे. K मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, पण F ही आईच होते ना K ची, त्यामुळे इथे फक्त पहिला ऑप्शन बरोबर ठरतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. हा प्रश्न तुम्हाला एवढा डिटेलमध्ये सांगण्याचं कारण की आपण ऑप्शन कसे इलिमिनेट करू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. चालेल, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हा बघा आलेखाचा प्रश्न आहे की जो तुम्हाला जर थोडा लेंदी वाटत असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण या ठिकाणी आता लेंदी प्रश्न हा नाही आहे, त्यामुळे आपण हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय काय दिलं आपल्याला, हा एक आपल्याला सर्कल दिला, म्हणजे हा पाय चार्ट दिलाय की ज्यामध्ये एकूण उमेदवारापैकी ABCDEFG या वेगवेगळ्या राज्यातून किती मुलं आलेली आहेत 3 लाखापैकी, तर ते दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हा जो पहिला रकाना आहे, राज्यातून उपस्थित असलेल्या पात्र उमेदवारांची संख्या, म्हणजे त्या परीक्षेला आलेल्या उमेदवारापैकी किती टक्के, हे सगळं आहे ना हे टक्क्यामध्ये आहे बरं काय. हे किती टक्के मुलं पात्र झालेत, म्हणजे 100 पैकी 50 मुलं ही क्वालिफाय झालेली आहेत ते दिले. आणि या दुसऱ्या कॉलममध्ये ही जी पात्र संख्या आहे किंवा पात्र उमेदवार आहे त्यातली पुरुष किती आणि महिला किती हे दिलेलं आहे. म्हणजे पहिली संख्या आहे ही पुरुषांची आणि दुसरी आहे महिलांची. आलं लक्षात. तर आपल्याला काय विचारलंय, राज्य जी मधून पात्र असणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या, म्हणजे जी राज्यामध्ये आपल्याला काय काय शोधावं लागेल, जी राज्यामध्ये एकूण 3 लाखापैकी किती मुलं बसले आहेत, त्या 3 लाखातील किती मुलं बसले आहेत जी राज्यातील, त्यातील किती मुलं पात्र झाले आहेत आणि त्या पात्र झालेल्या मुलांमध्ये एकूण किती पुरुष आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर कसं करायचं बघा, एकतर 3 लाख, त्यामुळे आपण इथे 3 लाख लिहून घेऊ. 3 लाख गुणिले जी स्टेटचे किती आहेत, तर जी चे किती आहेत इथं 60%, म्हणजे 3 लाखाचे 7%, 7 भागिले 100 एवढे विद्यार्थी जी राज्यातून असणार. त्यातील एकूण पात्र किती झालेत एकूण बसलेल्या परीक्षेपैकी, तर जी मध्ये बघा एकूण 48 मुलं पास झालेत किंवा पात्र झालेत,
म्हणजे इथे गुणिले आलं 48 भागिले 100. ठीक आहे. आता यावरून आपण पात्र उमेदवार काढून घेऊया. तर हे किती होतं बघा, या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले, इथल्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 7 त्रिक 21, हे 210 गुणिले 48, हे किती होतं तर बघा 48 गुणिले 210 आपण इथे कॅल्क्युलेट करून घेऊया. 48 गुणिले 210 हे झालं किती 1080, सॉरी 10,080 झालं आहे. म्हणजे एकूण पात्र उमेदवार किती झाले तर एकूण पात्र झालेले उमेदवार आहेत 10,080. म्हणजे एमपीएससीची परीक्षा घेतली होती त्यातील सांगली, आता इथं राज्य किंवा यूपीएससीची परीक्षा म्हणा जी म्हणजे महाराष्ट्र राज्य पकडा, महाराष्ट्र राज्यातून एकूण 3 लाखापैकी 7% मुलं ही यूपीएससीच्या इंटरव्ह्यूला गेली होती. त्यातील 48% मुलं इंटरव्ह्यूमधून क्वालिफाय झाली. याचा अर्थ यूपीएससी पास झालेली पोरं किती तर 10,080. आता यातील महिला किती आणि पुरुष किती विचारलं. तर जी साठी पात्राचं गुणोत्तर किती दिले बघा 9:11 दिले. म्हणजे जर समजा 20 मुलं असतील तर 20 मुलांपैकी 9 ही पुरुष आहेत आणि 11 ह्या मुली आहेत. बरोबर. तर ते कसं सॉल्व्ह करायचं तर बघा आपल्याला कोणाचं काढायचं आहे तर ते काढायचं आहे पुरुषांचं, म्हणजे पुरुषांची संख्या घ्यायची 9, छेदामध्ये एकूण किती संख्या होते पुरुष आणि मुली यांची मिळून तर 9 अधिक 11 हे झालं 20 आणि हे गुणिले ही संख्या 10,080. हे सॉल्व्ह केलं की आपल्याला मिळतं उत्तर. या शून्याला हे शून्य गेलं, बे के बे, बे पंचे 10, बे शून्य शून्य, बे चौक 8, म्हणजे 9 गुणिले 504 जर आपण केलं 9 गुणिले 504 तर आपल्याला मिळून जातील की जी राज्यामधून पात्र झालेले पुरुष उमेदवार. आता 9 चौक किती झालं तर हे झालं 9 चौक 36, अशी 6 हात चाले 3, हे झालं 36. 36 कशात आहे बघायचं ते आलं आपलं उत्तर 45, 36 हे एकच आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 झालं आपलं बरोबर उत्तर. अलग लक्षात कॅल्क्युलेशन आपण कसे कमी करू शकतो. 9×5 45 हे 45 आलं इथे म्हणजे 45, 36 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे की आपण इथे इलिमिनेट केलं होतं. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. यामध्ये थोडी कॅल्क्युलेशन वाढते कारण कसं आहे यामध्ये आपल्याला 4 डिकोड करावे लागतात आणि त्यानंतर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. रेशोमधून पण आपण घेऊ शकतो पण ते तुम्हाला त्यासाठी आपल्याला कन्सेप्टचा व्हिडिओ समजावा लागेल. तुम्हाला समजेल या भाषेमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह केला आहे. हे प्रश्न बऱ्यापैकी वेळ घेतात त्यामुळे आपण बाकीच्या प्रश्नांमध्ये वेळ कमी करायचा किंवा अशा देखील प्रश्नांमध्ये आपण थोड्या इलिमिनेशनच्या ट्रिक वापरायच्या की जेणेकरून आपल्याला बाकीच्या वेळां म्हणजे मोठ्या प्रश्नांना जास्त वेळ देता येईल. चालेल. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आपण पुढचा प्रश्न बघूया कारण यामध्ये थोडे रिझनिंगचे प्रश्न आहेत की ज्याला मला तुम्हाला जास्त एक्सप्लेन करावं लागणार आहे. हा प्रश्न आहे बघा सिटिंग अरेंजमेंटचा आहे. 8 मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. अशोकच्या डाव्या बाजूला भरत आहे. म्हणजे बघा इथे आपण मानून चालूया अशोकच्या उजव्या बाजूला म्हटले. उजवी बाजू म्हणजे झाली ही. उजव्या बाजूला कोण बसले तर ते बसले भरत असून त्याच्या उजवीकडे कोणी नाही. म्हणजे भरतच्या उजव्या बाजूला कोणी नाही याचा अर्थ उजव्या टोकाला कोण आहे तर तो आहे भरत. म्हणजे बाकीची सगळी गँग असणार आहे ती या बाजूला बसलेली असणार आहे. आलं लक्षात. कारण अशोकच्या उजव्या बाजूला भरत आहे पण भरतच्या उजव्या बाजूला कोणी नाही याचा अर्थ भरत एकदम उजव्या टोकाला बसलाय. पुढे काय म्हटले बघा इंद्रदेव आणि गणेश यांच्यामध्ये आदित्य बसलेला आहे. आता यावरून तर काय आपल्याला माहिती कळत नाही. पुढचं वाक्य बघूया. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. म्हणजे आता बघा हुसेनच्या उजव्या बाजूला कोण येणार तर तो येणार गणेश. म्हणजे इथे लिहून घेऊ आपण हुसेन. हुसेनच्या उजव्या बाजूला गेला गणेश. आणि आता पहिलं वाक्य त्याच्या आधीच आपल्याला समजतं इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित्य बसलाय. म्हणजे आता जर समजा जर इंद्र आपण इकडे घेतला तर मध्ये कोण येणार तर इथे येणार हुसेन पण आपल्याला गणेश घ्यायचा आहे त्यामुळे पेनाचा कलर चेंज करतो थांबा. म्हणजे आपल्याला गणेशच्या उजव्या बाजूलाच घ्यावा लागेल कोण तर उजव्या बाजूला घ्यावा लागेल इंद्रदेव. म्हणजे गणेश इथं झाला आणि इथं झाला इंद्र आणि या इंद्राच्या मध्ये कोण आलं गणेश आणि इंद्राच्या मध्ये तर तो आला आदित्य. ओके. हा इथला आपला इंद्र कॅन्सल होतो. पुढे काय सांगितलंय बघा भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. आता हा झाला अशोक आणि काय म्हटले भरत आणि धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. म्हणजे भरत इकडे आला आणि याच्या इथे येईल धनराज
आणि त्यांच्यामध्ये येईल अशोक. पुढे काय म्हटले, इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी बसलेला आहे, म्हणजे इथं आला हा इंद्र, आणि मग उरलेले हे सगळे इकडे आले, हुसेन, गणेश आणि आदित्य. आता अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे, म्हणजे जी अंजली आहे ना, तर ती एका कोणत्या तरी टोकाला बसली. आता भरत हा जर उजव्या टोकाला असेल तर सगळ्यात डाव्या टोकाला कोण असणार, तर ती असणार अंजली, म्हणजे इकडे झाली अंजली. आणि या टोकाला कोण झालं, तर हा झाला भरत. भरतला लागून कोण आहे, तर तो आहे अशोक. अशोकला लागून कोण आहे, तो आहे धनराज, इथे आपण शोधलं. धनराजला लागून आहे इंद्र. इंद्रला लागून आहे आदित्य. आदित्यला लागून आहे गणेश, आणि गणेशला लागून आहे हुसेन. आता कोण उरती व्यक्ती, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8, 8 पैकी 8 झाले, म्हणजे ही झाली त्यांची बसण्याची अरेंजमेंट. कशी, सगळ्यात उजव्या कोपऱ्याला भरत, भरत नंतर आला अशोक, अशोक नंतर आला धनराज, धनराज नंतर आला इंद्रदेव, इंद्रदेव नंतर आला आदित्य, आदित्य नंतर आला गणेश, गणेश नंतर आला हुसेन, हुसेन नंतर आला अंजली. आलं लक्षात. तर प्रश्न काय विचारलाय, अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेत. आता अशोक कुठं आहे, हाय अशोक, आणि गणेश कोण आहे, तर हाय गणेश. यांच्या तिघांमध्ये दोघांमध्ये किती बसले, तर आदित्य, इंद्रदेव आणि धनराज हे तिघ जण बसले. त्याचा अर्थ त्या दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत, तर ते आहेत 3, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. अरेंजमेंट एकदा कळाली की आपण लगेच हा प्रश्नाचं उत्तर देतो. यामध्ये फक्त कसं आहे, आपल्याला काही पॉसिबिलिटीज बनवाव्या लागतात. आता यामध्ये जास्त पॉसिबिलिटी आल्या तिथं बघा, फक्त या 2च पॉसिबिलिटी आपल्या बनल्या. पण ज्यावेळी वर्तुळाकार टेबलावर बसलेल्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर त्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटीज चेक कराव्या लागतात. तर ते कसं, मी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. चालेल. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आणि 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे नापास झाले, असं दिलेलं आहे. जर 3000 व्यक्ती दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हे आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. आता आपण काय करूया, हे टक्केवारीमध्ये घेऊन चालूया. म्हणजे की कसं बघा, यासाठी फॉर्म्युला काय असतोय, सेपरेट विद्यार्थी जे पास होतात त्यातील एकामधून दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी आपल्याला मायनस करावे लागतात. आता इथे 3000 दिले ना, आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेले नाही, त्यामुळे आपण काय करूया, सध्या तरी दोन्ही विषयात पास झालेले आहेत ना, तर त्यांना आपण x% मानूया. म्हणजे फॉर्म्युला कसं बनेल बघा, 70 म्हणजे कशात, इंग्रजीत पास झालेले, अधिक 65 हे गणितात पास झालेले, वजा दोन्ही विषयात पास झालेले, यातून आपल्याला वजा करावे लागतात. तर ते किती आहेत, तर ते आहेत x, अधिक कुठल्याच विषयात पास झाले नाहीत, म्हणजे दोन्ही विषयात नापास झाले, ते किती आहेत, तर ते आहेत 25%. या सगळ्यांची बेरीज किती असते, तर ती असते 100%. आलं का लक्षात. हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे एका विषयात पास झालेले विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयात पास झालेले विद्यार्थी वजा दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी, कारण ह्यातला कॉमन पार्ट येणार ना, 70 आणि 65 मधला दोन्ही विषयातले थोडे थोडे पास झालेले विद्यार्थी, म्हणजे हे x% असतं, प्लस दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी, असे एकूण टोटल विद्यार्थी येतात, तर ते किती असतात, आपले 100%. हे जर केलं ना की आपल्याला x मिळून जातं. x ला जर आपण 3000शी इक्वेट केलं की आपल्याला एकूण 100% म्हणजे किती हे मिळून जातं. आता बघा, 70 अधिक 65 अधिक 25 हे किती झालं, 70 अधिक 65 हे झालं 135. 135 अधिक 25 हे 100 इकडे गेले की हे होणार वजा 100, बरोबर. हे वजा x इकडे गेले की होणार प्लस x. आता 135 अधिक 25 हे किती होणार, तर हे होणार 160, आणि 160 वजा 100 हे होणार फक्त 60, म्हणजे 60 बरोबर झालं x. म्हणजे x काय मानलं होतं आपण, दोन्ही विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे एकूण 60% मुलं जर दोन्ही विषयात पास झालेले आहेत. बघा, आता हे 60% विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, पण आपल्याला किती दिले, तर ते आहे ते असे एकूण विद्यार्थी, तर ते आहेत 3000. म्हणजे जर 60% विद्यार्थी बरोबर जर 3000 असतील तर 100% विद्यार्थी म्हणजे किती असतील हे आपल्याला शोधायचं आहे. तिरकस गुणाकार करायचा, तर बघा 60% 60, 60 गुणिले 5 300, आणि हे झालं 0, आणि हे दोन जून 0 इकडे गेले, तर 100% विद्यार्थी म्हणजे होतात 50 गुणिले 100, याचा अर्थ 5000. म्हणजे जर 60% विद्यार्थी म्हणजे 3000 असतील
तर 100% विद्यार्थी म्हणजे होतात 5000. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. म्हणजे ते एकूण 5000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 60% विद्यार्थी गणितात पास झाले, 65% गणितात पास झाले, 60% दोन्ही विषयात पास झाले आणि 25% कोणत्याच विषयात पास झाले नाही. आलं लक्षात? हा फक्त फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा ट्रिकी वाटू शकतो मुलांना, पण जर व्यवस्थित सॉल्व्ह केला किंवा लॉजिक अप्लाय केलं तर कसा प्रश्न इझिली सुटतो ते बघा. 9 या संख्येने D6D41 या 5 अंकी संख्येला निशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो, कुठलीही बाकी उरत नाही. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर ती किती येईल, ह्या चारही ऑप्शनपैकी ते शोधायचं आहे. म्हणजे D+6 अधिक D+4 अधिक 1 बरोबर या चारीपैकी कोणतं ऑप्शन येईल हे शोधायचं आहे. आलं लक्षात? सॉरी, आता बघा काय करायचं. हे 6 अधिक 4 अधिक 1 किती होणार? हे होणार 6 अधिक 4 10, 10 अधिक 1 11, 11 अधिक D किती होणार? तर ते होणार 2D. आणि आपल्याला हे माहित आहे की कुठल्याही संख्येला जर 2 ने गुणलं तर ती येणार नेहमी समसंख्या. म्हणजे एक विषम संख्या आणि एक समसंख्या ही बेरीज जर केली तर ती 100% विषम संख्या यायला पाहिजे. म्हणजे 11 अधिक 2D बरोबर ही संख्या काय यायला पाहिजे? विषम संख्या यायला पाहिजे. आलं का नाही लक्षात मी काय काय म्हटलं? कुठल्याही संख्येला जर समजा 5 ही विषम संख्या आहे, 5 ला जर 2 ने गुणलं तर किती येणार? 5 2 10, 10 ही झाली समसंख्या. म्हणजे कुठल्याही संख्येला या D ला जर आपण 2 ने गुणलं तर ती येणार विषम संख्या. आणि कोणत्याही समसंख्येमध्ये विषम संख्या जर आपण जोडली, म्हणजे 11 ही आहे आपली विषम संख्या, विषम संख्यामध्ये जर समसंख्या जोडली तर ती नेहमीच काय येणार? विषम संख्या. याचा अर्थ या ज्या सगळ्या ज्या संख्या आहेत ना, D+6 अधिक D+4 अधिक 1 यांची बेरीज हमखास विषम संख्या यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शनमधून असे ऑप्शन इलिमिनेट करायचे की ज्या समसंख्या आहेत. आता यामध्ये बघा 54 ही समसंख्या आहे, त्यामुळे 54 येणार नाही. 36 ही देखील समसंख्या आहे, म्हणजे ही देखील येणार. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 3 आपले इलिमिनेट झाले. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण ऑप्शन इलिमिनेट केले की उरतात हे 2 फक्त. या 2 मध्ये आपल्याला चेक करायला कधीही सोपं पडू शकतं. आता काय करायचं बघा. आता आपण अशी संख्या बघायची की ज्यातून 11 वजा केले तर ती विषम संख्या येणार. म्हणजे 27 पहिला ऑप्शन घेऊया. 27 वजा हे जर आपण 11 केलं तर किती मिळणार आपल्याला? तर हे मिळणार 16. 16 म्हणजे काय असणार? हे असणार आपलं 2D. म्हणजे D ची संख्या काय झाली? तर 8 दुनी 16 म्हणजे D ची संख्या झाली 8. ही 8 संख्या हिथं पुट करायची आणि 9 ने भाग घालून बघायचं. गेलं की तोच आपला ऑप्शन. जर दुसरा देखील येत असेल तर आयोग प्रश्न कॅन्सल करतं. त्यामुळे जिथं आपलं उत्तर बरोबर मिळालं ते बरोबर हाणायचं आणि जायचं पुढं. आलं लक्षात? हे 8 संख्या या याच्यात पुट करून बघूया. म्हणजे 8 6 8 4 1 याला भागायचं 9 ने. कारण 9 ने भागितल्यावर त्याला पूर्ण भाग झाला पाहिजे. 9 1 9, 9 9 81, इथे आलं 5, 9 5 45, 9 सख्ख 54, इथे आलं 4, 9 5 45, 9 चौक 36 म्हणजे इथं आलं 4, इथे उरलं 8, 9 9 81 म्हणजे 9 ने भाग घालवलं तर पूर्ण भाग जात आहे, बाकी काही शिल्लक राहत नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 27 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात? शॉर्टकट आपण कशी वापरली, या ठिकाणी थोडं लॉजिक अप्लाय केलं की विषम संख्या अधिक समसंख्यांची बेरीज आपण काय करतो? विषम येते. त्यामुळे समसंख्या असणारे ऑप्शन आपण इलिमिनेट करून टाकले. त्यानंतर जो आपल्याला D ची संख्या मिळाली, ही D ची संख्या, ही D ची संख्या या ठिकाणी पुट केली तर जो व्यवस्थितपणे भाग जातो, पूर्णपणे भाग जातो, ते असणार आपलं उत्तर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 झाला आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चौथा ऑप्शन चेकच करत बसायचं नाही, कारण त्याने येणारच नाही. आणि जर आलं तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केला असता. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केला नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चालेल, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, हा प्रश्न डायरेक्शन सेन्स आहे. त्यासाठी तुम्हाला 8ही दिशा माहीत असणं गरजेचं आहे. इथे बघा, हे झाल्या 4 दिशा आपल्या. सगळ्यात वरची असते आपली उत्तर दिशा, त्याच्या खाली दक्षिण, इकडची पूर्व आणि इकडची आली पश्चिम. काय म्हटले बघा, शाहीद शाळेकडे जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. म्हणजे समजा हे पॉईंट आहे, इथून तो खाली गेला दक्षिणेकडे किती? तर गेला 100 मीटर. तिथून तो डावीकडे वळाला. म्हणजे आता इकडे खाली बघत असताना डावी बाजू झाली कोणती? तर ती झाली डावी बाजू इकडची.
तिथून तो 200 मीटर गेला म्हणजे या बाजूला गेला तो 200 मीटर. तो पुन्हा डावीकडे वळून 100 मीटर गेला. डावीकडे वळला म्हणजे या बाजूला गेला. इथे आला तो 100 मीटर आणि मित्राकडे गेला. तिथून तो पूर्वेकडे 400 मीटर चालत गेला म्हणजे इथून थांबा मी डायग्राम जर पुसतो आणि ह्या बाजूला काढून घेतो म्हणजे कसं आपल्याला दाखवायला सोपं पडेल. कारण मी हे देखील प्रश्न आधी सोडवलेले नाही आहेत, त्यामुळे मी तुमच्या पुढेच पहिल्यांदा सॉल्व करत आहे हा प्रश्न. आता बघा, या पॉईंटपासून दक्षिणेकडे पहिल्यांदा 100 मीटर गेला. इथून तो या बाजूला 200 मीटर गेला. इथून पुन्हा वरच्या बाजूला गेला, तो गेला 100 मीटर मित्राच्या घरापर्यंत. इथे आपण लिहूया मित्र. या घरापासून पूर्वेकडे 400 मीटर चालत गेला म्हणजे या बाजूला आला 400 मीटर अंतरावर, कारण ही झाली आपली पूर्व दिशा. तर घर व शाळा यांच्यामधील अंतर किती आहे ते शोधायचं आणि शाळा ही घराच्या कोणत्या दिशेला हे बघायचं. आता इथं बघा, हे झालं याचं घर आणि ही झाली त्याची शाळा. तर शाळा ही घराच्या कोणत्या दिशेला आहे विचारलं आणि किती अंतरावर आहे विचारले. आता हे दोन पॉईंट एकाच दिशेला असणार, कारण हे दोन्ही 100-100 मीटरचं अंतर आहे. म्हणजे हे 400 मीटर अधिक हे खालचं 200 मीटर, कारण दोन्ही जर समांतर असेल तर वरचं आणि खालचं अंतर देखील सेम राहतं. त्यामुळं 400 अधिक 200 बरोबर हे झालं 600 मीटर. म्हणजे आपल्याला एक तर कन्फर्म कळालं की शाळा आणि घर याच्यातलं अंतर किती आहे, तर आहे 600 मीटर. म्हणजे पहिला आणि चौथा ऑप्शन इथे गेला. पुढे बघा, शाळा ही घराच्या कोणत्या दिशेला आहे, तर ही झाली शाळा आणि हे झालं घर. आणि शाळा ही घराच्या या दिशेला आहे, मी ॲरो केलाय त्या दिशेला, आणि ते दिशा कोणती आहे तर ती आहे पूर्व दिशा. म्हणजे शाळा ही घराच्या पूर्व दिशेला आहे, त्यामुळं पश्चिमेकडचा हा ऑप्शन गेला. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 गेला. उरतो फक्त 2, ऑप्शन नंबर 2 600 मीटर पूर्वेकडे. हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तुम्हाला उजवी डावी बाजू कळाली आणि पायथागोरस थेरम किंवा दिशा कळाल्या तर आपण हा प्रश्न आमका सॉल्व्ह करू शकतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा बघा, यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं. वर्णाक्षरांच्या LEFGHI या टोकापासून या गटापासून टोकाला L आणि I ही अक्षरे असणारी विविध गटांची संख्या ओळखा. आता हे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनवरचा प्रश्न आहे की यामध्ये काय कंडिशन दिल्या बघा आपल्याला. हे जे वर्ड्स दिलेत की नाही आपल्याला, हे जे अल्फाबेट दिलेत यात काय दिले, L आणि I हे दोन्ही टोकालाच असले पाहिजेत. म्हणजे कसं कसं बनणार बघा, इथे टोकाला L हे मधले 4 अक्षर आणि त्यानंतर या टोकाला आलं I, ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय होणार, यांचे पोझिशन चेंज होणार. म्हणजे पहिल्या ठिकाणी I येईल, मधले 4 शब्द आणि शेवटी I येईल, ही झाली दुसरी कंडिशन. म्हणजे काय काय आपल्याला करावं लागणार, एक तर L आणि I यांचे 2 पोझिशन बदलण्यासाठी इथे किती पॉसिबिलिटी बनू शकतात, तर 2 पॉसिबिलिटी म्हणजे 2 फॅक्टोरियल. ही कन्सेप्ट आहे, ही आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहूया परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनची. शिवाय हे जे मधले 4 शब्द आहेत, तर हे 4 शब्द किती पद्धतीने बदलू शकतात, तर हे 4 आहेत म्हटल्यावर 4 फॅक्टोरियलने बदलणार. म्हणजे या मधल्यांची संख्या किंवा या मधल्या अल्फाबेट्सना बदलण्याची प्रोबॅबिलिटी परम्युटेशनच्या यानं कसं बनणार, तर ते बनणार 4 फॅक्टोरियलनं. म्हणजे हे 4 फॅक्टोरियल हे मधले संख्या आणि हे कडेचे 2 हे 2 फॅक्टोरियल, म्हणजे 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन बनतं. आता ऑप्शन आपल्याला सोपे करून दिल्यात हे फॅक्टोरियल शब्दातले, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बनून जातं. कधी कधी काय होतं, आपल्याला संख्या विचारली जातात. म्हणजे 4 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करावं लागतं. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 2 फॅक्टोरियल म्हणजे किती, 2 गुणिले 1. आता 4 गुणिले 3 किती झाले, 4 × 3 = 12, 12 × 2 = 24, 24 × 2 = 48. म्हणजे हे आपल्याला 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल असं देखील देऊ शकतात, किंवा 48, 36, 12, 120 वगैरे अशा ऑप्शन देखील देऊ शकतात. त्यावरून आपल्याला हे फॅक्टोरियलचे कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे शफलिंगचे जे प्रश्न असतात, म्हणजे अल्फाबेट शफलिंगचे, तर त्याच्या देखील कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हवा असेल तर आपण त्यावर स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट करू की जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न चुकणार नाहीत कधी. चालेल, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, कारण हे ॲनालिसिसचं लेक्चर आहे, हे आपलं कॉन्सेप्टचं लेक्चर नाही आहे. पुढचा बघा, हा थोडा लेंदी प्रश्न आहे आणि हा विचार करायला लावतो प्रश्न. माहिती काय सांगितलेली आहे बघा, माहितीवरून आपल्याला अनुमान किंवा निष्कर्ष काढायचा असतो. राजस्थानातील रायका या भटक्या जमातीचे जीवन हे त्यांच्या उंटाशी बांधलेले आहे.
म्हणजे रायका ही जी जमात आहे, भटकी जमात, तर त्यांच्यामध्ये उंट हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. जसं की आपण आपल्या प्राचीन भागात बघितलं किंवा प्राचीन इतिहासात बघितलं तर गायींना फार महत्त्व होतं. गायींवरून गायी एक प्रकारे हुंड्यासाठी वापरल्या जायच्या. जेवढ्या जास्त गायी तेवढा श्रीमंत माणूस तो. तशा पद्धतीने ही रायका जी जमात आहे ना, तर त्यामध्ये उंटाचं देखील असंच महत्त्व आहे. आणि त्या उंटाची जोपासना करण्यात ते पारंगत आहेत. म्हणजे पूर्वापार पिढीपासून ते उंटांची जतन करण्यात किंवा त्यांचं जोपासना करण्यामध्ये ते पारंगत आहेत. उंट हा त्यांच्या पोषणाचा स्रोत आहे आणि उंटाच्या तांड्याचा आकार हे त्यांच्या प्रतिष्ठेचं माप आहे. म्हणजे आधी कसं गायी वापरल्या जायच्या तसं आता यांच्यामध्ये उंट वापरले जातात. म्हणजे उंट जेवढे जास्त तो सगळ्यात श्रीमंत माणूस किंवा प्रतिष्ठित माणूस. आपल्याकडे कसं जमिनीचा मालक, जेवढा जास्त जमिनीचा मालक तो झाला आपला गावचा मुख्य. तसंच ज्याच्याकडे जेवढे जास्त उंट तो झाला तिथला मोठा माणूस. या समूहातील प्रत्येक सदस्य स्वतःच्या तांड्यातील प्रत्येक उंटाला त्याच्या पावलाच्या ठशानिशी ओळखण्यात पारंगत असतो. म्हणजे बघा तिथल्यातील व्यक्ती, त्या जमातीतील व्यक्ती उंटाच्या पावलाचे जे ठसे असतात त्यावरून तो कुठला उंट असेल ते ओळखतात. याचप्रमाणे दुधाच्या वासावरून उंटीन देखील ओळखतात. म्हणजे दुधाचा जो वास असतो त्यावरून देखील ही आपली उंटे काही शेजारची उंटी नाही ते देखील ओळखतात. म्हणजे एवढे ते पारंगत असतात उंटांच्या बाबतीत. उंटाच्या दुधात कॅल्शियम कमी प्रमाणात असते, पण क्लोराईड आणि फॉस्फरस यांनी समृद्ध असते. गायींच्या दुधाच्या तुलनेत त्यात 10 पट क जीवनसत्व असते. म्हणजे बघा गायीचं दुधापेक्षा उंटाचं दूध कसं भारी आहे हे एक प्रकारे सांगितलेलं आहे, कारण त्यात क जीवनसत्व 10 पटीने जास्त असते. उंटाच्या वाळवंटात वाढणाऱ्या झुडपांच्या पाल्यावर जगत असल्यामुळे त्या दुधात अनेक औषधी गुणधर्म आहेत. बघा आता म्हणजे उंट कसं वाळवंटातील झाडपाला खातो, त्यामुळे त्यांच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैवकांप्रमाणे कार्य करणारे काही खास प्रकारचे प्रोटीन असतात आणि अशी म्हणजे कसं त्या दुधामध्ये अनेक अँटीबायोटिक प्रोटीन्स असतात आणि ते दूध त्यामुळेच त्या रायका या जमातीचं वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण करतात असं तिथल्या लोकांचा समज आहे. त्याचा असा समज आहे की ते या जमातीतील लोकांचे रोगांपासून संरक्षण करतात. म्हणजे हे दूध एवढं चांगलं आहे की ते तिथल्या लोकांना वेगवेगळ्या आजारांपासून वाचवतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात इन्सुलिनही आहे. रायकांची अशी समजूत आहे की हे दूध विकणे हे पाप आहे. म्हणजे त्यांनी त्या दुधाचा व्यापार करू नये असं एक प्रकारे तिथल्या रायका लोकांची समजूत आहे. म्हणजे ते फक्त ते दूध खाण्यासाठीच वापरतात किंवा ते पिण्यासाठी वापरतात, एक आहार म्हणून वापरतात, पण त्याचा कमर्शियल किंवा व्यावसायिक वापर ते करत नाहीत. आता बघा परिणामी उंट सांभाळणे हे त्यांना फायदेशीर ठरत नाही. म्हणजे उंट तर ते बरोबर घेऊन फिरतातच, पण त्यातून त्यांना असा आर्थिक फायदा काय होत नाही. त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित राहते ही गोष्ट वेगळी, पण त्यांचा आता आपल्याकडे कसं गायी पाळतो आपण, पण गायी हा आपण दूध विकून देखील त्यातून पैसा मिळू शकतो. किंवा मी जर तुम्हाला प्राचीन इतिहासातलं उदाहरण दिलं की त्यांच्याकडे गायी वगैरे असायच्या, पण त्याच्या दुधाचा देखील ते वापर अशाच ठिकाणी करत होते किंवा ते उंट एकमेकांना विकणे किंवा त्यांना हुंड्याच्या पद्धतीने देणे असं देखील चालायचं. पण या ठिकाणी तसं आपल्याला काही दिसून येत नाही. म्हणजे काय परिणामी उंट सांभाळणे हे त्यांना फायदेशीर ठरत नाही आहे. म्हणजे उंटाचा सहसा त्यांना आरोग्याच्या बाबतीत फायदा होतोय, पण त्यांना व्यावसायिकदृष्ट्या त्या गोष्टीचा काही फायदा होत नाही. त्यामुळे त्यांना चरितार्थ चालण्यासाठी, रोजचं जीवन जगण्यासाठी त्यांना कोणता तरी वेगळा व्यवसाय करावा लागतो. हे या पद्धतीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता बघा परिच्छेदातील सर्व माहितीच्या आधारे निश्चितपणे काढता येणारे अनुमान काय आहे ते बघायचं. आता अनुमान काढायचं म्हणजे काय, दिलेली माहिती आहे जर तीच ऑप्शनमध्ये असेल तर ते आपण चूज करायचं नाही. हा थोडा आपल्या रिझनिंगचा पार्ट झाला, पॅसेजचा, कॉम्प्रिहेन्शनचा. म्हणजे कसं माहितीवरून आपण काय अनुमान काढू शकतो हे बघायचं आहे. जर समजा आता यामध्ये बघा आपल्याला काय दिलं की रायका ही एक भटकी जमात आहे, ऑप्शनमध्ये देखील तेच दिलं असेल की रायका ही भटकी जमात आहे, तर ते आपण घ्यायचं नाही. आपण काय शोधायचं, त्यांचा उंटाशी कसा संबंध आहे त्यावरून आपल्याला काय कळतं असे ऑप्शन चूज करायचे. इथे बघूया आपण कसं होईल. दुधाचे गुणधर्म हे रायकांच्या जगण्यासाठी उंटावर पूर्णपणे अवलंबून असण्याचा पुरावा आहे. हे वाक्य बघा आपल्याला काय दिलेलं आहे, उंटाची त्यांची भावनिक जोड दिली आहे, कारण ते पूर्वापार चालत आलेले आहेत, तर ते त्यांच्या ठस्यावरून ओळखतात की कोणता उंट आहे किंवा दुधाच्या वासावरून कळतं की उंटीन कोणती आहे ती. पण पूर्णपणे त्यांचं जीवन त्यावर अवलंबून आहे का, शेवटी त्यांना पोट भरण्यासाठी दुसरं तर काहीतरी काम करावं लागतं हे शेवटच्या ह्याच्यावरून आपण बघितलं. म्हणजे
दुधाच्या गुणधर्मामुळे हे रायका जमातीतील लोक उंटावर पूर्णपणे अवलंबून आहेत का, तर तसं नाही आहे. का, कारण ते फायदेशीर ठरत नाही असं आपल्याला दिलेलं आहे या शेवटच्या लाईनमध्ये. त्यामुळे पहिलं तर आपण अनुमान काढू शकत नाही, कारण ते पूर्णपणे अवलंबून आहेत असं, कारण त्यांना स्वतंत्र व्यवसाय कुठला तरी करावा लागतो. त्यामुळे पहिला ऑप्शन इथे कॅन्सल झाला. दुसरा बघा, रायकांना स्वतःच्या उंट जोपासण्याच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून दुधाचे व्यापारी तत्वावर उत्पादन करणे शक्य आहे. आता हे वाक्य बघा तुम्ही, आपल्याला काय दिलेलं आहे, ते व्यापारीकरण किंवा व्यापारी तत्वावर त्यांनी उंटाचा वापर करत नाहीत, कारण दूध विकणे त्यांच्यात पाप समजलं जातं. पण जर त्यांनी या गोष्टीचा वापर त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा, जर दूध व्यापारी तत्वावर विकण्याचा किंवा उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांना 100% फायदेशीर ठरू शकतो. पण ते दूध विकणं हा पाप आहे मानतात, त्यामुळे त्यांना असं फायदेशीर ठरत नाही उंट सांभाळणं. याच्यावरून आपण अंदाज असा काढू शकतो ना, जर ते दूध विकत नसतील पण जर त्यांनी दूध जर वापरलं विकण्यासाठी तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे दुसरं फार आपण कन्क्लुजन कसं थोड्याफार प्रमाणात काढू शकतो की जर ते व्यापारीच्या दृष्टीने विचार करायला गेले तर त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो आणि त्यांना पूर्णपणे उंटावर अवलंबून राहता येऊ शकतं. पण या ठिकाणी बघा, उंट सांभाळणे फायदेशीर ठरत नाही आहे. पण जर त्यांनी व्यापारीकरण केलं किंवा त्याचं व्यापारी तत्वावर उत्पादन केलं तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे दुसरं फार आपण अनुमान काढू शकतो. पण बाकीचे दोन देखील आपण चेक करूया की आपण अनुमान कशा पद्धतीने काढू शकतो. आता इथे बघा, उंटाच्या दुधात इन्सुलिन असल्यामुळे त्याचा उपयोग मधुमेहावरील सर्वसाधारण उपचारांसाठी करता येईल. आता ही गोष्ट ठीक आहे की इन्सुलिन असल्यामुळे मधुमेहावर त्याचा वापर करता येतो, पण इन्सुलिन बद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती आपल्याला ह्याच्यात दिलेली आहे. इथे बघा कुठे गेलं ते, गाईच्या दुधात, थांबा, इन्सुलिनचं कुठे गेलं, उंट वाळवंटात वाढलेल्या झाडपाल्यावर जगत असल्यामुळे त्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच त्यात इन्सुलिनही असते. म्हणजे इन्सुलिन बद्दल आपल्याला ऑलरेडी माहिती दिलेली आहे, पण आपण त्यावरून अनुमान काय काढला, तर तसं काही काढता येत नाही ना आपल्याला, कारण इन्सुलिन म्हटलं की त्याचा मधुमेहावर उपयोग होतोच. आता बघा चौथं विधान. चौथं विधान काय, तर उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैवे असल्यामुळे त्यांचा उपयोग रोगावरील सर्वसाधारण उपचारासाठी करता येईल. पण बघा, प्रतिजैविके आहेत पण त्याचा वापर करू शकतो का, तर असं आपल्याला काही पॅसेजमध्ये दिलं नाही, कारण पॅसेजमध्ये दे दिलं त्यावरूनच आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो. आता बघा इथं काय दिलेलं आहे, असा समज आहे म्हटले, प्रतिजैविके वगैरे दुधात आढळतात, पण असा समज आहे की ते या जमातीचे रोगांपासून संरक्षण करतात. पण असा समज आहे, 100% आपल्याला सांगितलेलं आहे का की रोगांपासून संरक्षणच होतं म्हणून, नाही ना. पण दिलेल्या माहितीवरून असा निष्कर्ष निघू शकत नाही ना की तो त्याचा दुधाचा वापर आपण उपचारासाठी करू शकतो किंवा ह्या इन्सुलिनचा वापर आपण मधुमेहासाठी करू शकतो. पण त्यातल्या त्यात जवळ आपल्याला काय सांगता येईल की जर ते दुधाचा व्यापारी तत्वावर वापर करत नाहीत, कारण ते दूध विकणं हे पाप मानतात, पण जर त्यांनी हा भ्रम सोडून जर दुधाचा वापर त्यांनी प्रायोगिक तत्वावर किंवा व्यापारी तत्वावर उत्पादन करण्यासाठी केला तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन 3 किंवा ऑप्शन 4 पेक्षा ऑप्शन नंबर 2 हा मोर कन्व्हिनियंट ठरतो की ज्या आपण या पॅसेजवरून तसाच आपण निष्कर्ष काढू शकतो किंवा अनुमान काढता येऊ शकतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. मी थोडं जास्त एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, पण तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असेल तर तेवढाच पार्ट तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता, कारण आपल्याला वेळ नाही, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळलं पाहिजे याचा अर्थ. यामुळे आपण म्हणू शकतो की 2 नंबर हा जो निष्कर्ष आहे ना, हा तो आपण जास्त जवळ पोहोचणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात? थोडा विचार करायला लावणार हा प्रश्न आहे, पण असेच प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे या प्रश्नांची तयारी करणं आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पण देखील बघा तसाच थोड्याफार प्रमाणात आहे. प्रश्न काय सांगतो, नदीचे खोरे हे जमीन व समुद्र यांच्या दरम्यान लोकांना वाहतुकीचे रस्ते उपलब्ध करणारा आणि माशांना सागरी व गोड्या जल प्रणाली दरम्यान स्थलांतर करणे शक्य करणारा एक कळीचा दुवा आहे. म्हणजे नदीचं जे खोरं आहे ना, तर ते त्याचं महत्त्व पटवून देणारा आपल्याला हा पॅसेज आहे. त्यामध्ये काय सांगितले, एक तर जमीन आणि समुद्र यांच्यामध्ये वाहतूक करणाऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करून देतात. नदीचं खोरं म्हणजे नदीच्या बाजूचा पात्राचा थोडा भाग. आलं लक्षात? पुढे माशांना सागरी व गोड्या पाण्यानं जोडणारा दरम्यान आहे. म्हणजे नदी पात्रातून जेव्हा नदी समुद्राला मिळते तर त्यावेळी
खाऱ्या पाण्यातील मासे आणि सागरी मासे आणि गोडे मासे यांच्यामध्ये ट्रान्सफर होत राहतं, स्थलांतर होत राहतं. तर त्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय काय, तर नदीचे खोरे. हे असे यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. सुव्यवस्थापित नदीचे खोरे, पाण्याचे शुद्धीकरण होणे, त्यात जमिनीत जिरणे आणि पुरामुळे पाण्याला येणाऱ्या फुगवट्याचे नियंत्रण यासाठी लागणाऱ्या गाळण्या व शोषक म्हणून महत्त्वाची भूमिका करते. आता बघा, नदी खोऱ्याचा अजून एक काय फायदा आहे, तर नदी खोऱ्यामुळे काय होतं, तर पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. ही थोडी सायंटिफिक कन्सेप्ट आहे, तुम्ही जिओग्राफीच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता. त्याशिवाय ते जे पाणी असतं तर ते त्या खोऱ्यांमध्ये झिरपलं जातं, त्यामुळे वॉटर टेबल इन्क्रीज होतं, पाण्याची पातळी वाढते. शिवाय पुरामुळे ज्यावेळी पाणी बाहेर येतं तर ते बाहेर आलेलं पाणी या नदी खोऱ्यांमुळेच अडवलं जातं, त्यामुळे पूर नियंत्रणा देखील फायदेशीर होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका हे नदी खोरे आपल्याला पार पाडताना दिसतं. जगातील विविध भागात नद्यांना येणारे मोसमी पूर हे आजपर्यंत कुरणांच्या आणि शेतजमिनींची सुपीकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरले. म्हणजे बघा कसं, ज्यावेळी मोसमी पूर, म्हणजे आता आमच्या इकडे कसं कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीला हमखास जून जुलैमध्ये आता या 4 वर्षात पूर येतोच, भरपूर पाणी साठतं, भरपूर पाणी पाऊस पडतो, आलमट्टीचं धरणाचं पाणी अडवल्यामुळे आमच्या इथं फुगवटा निर्माण होतो आणि या नदीकाठच्या गावांमध्ये हमखास पूर येतो. याचा फायदा काय होतो बघा, या ज्या पुरामुळे जो गाळ आणलेला असतो तो गाळ या नदी खोऱ्यामध्ये पसरला जातो आणि ज्यावेळी पूर जातो आणि नदी पुन्हा बारीक होते किंवा लहान होते, त्यावेळी या गाळाचा फायदा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या शेतांमध्ये किंवा उत्पादनासाठी फायदा होतो. त्यामुळे नदी खोऱ्याचे एवढं सगळं आपल्याला महत्त्व या ठिकाणी पटवून दिले. आता बघा, हे जे नदी खोऱ्याचं महत्त्व आहे, तर त्यावरून अनुमान न काढता येणारे कुठले आहे विधान ते आपल्याला शोधायचे. म्हणजे यावरून आपण काय काय अनुमान काढू शकतो तर ते बघायचं आणि कोणता अनुमान काढता येणार नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं बघा, नदी खोरे हे जमीन व सागर यांना जोडणारा महत्त्वाचा भूभाग आहे. आता हे तर आपल्याला ऑलरेडी सांगितलेलंच आहे यामध्ये, की नदी खोरे हे जमीन आणि सागर यांना जोडतं, कसं, वाहतुकीच्या मार्गांनी. त्यामुळे नदी आणि खोऱ्यांना यांना जोडणारा महत्त्वाचा भाग काय आहे, तर ते आहे नदी खोरे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 हे अनुमान काढता येऊ शकतं. म्हणजे तो ऑप्शन आपला बरोबर येणार नाही, कारण आपल्याला न अनुमान काढता येणार विधान बघायचं आहे. पहिल्यावरून आपल्याला अनुमान काढता येतो. दुसरं बघा, नदी खोरे हा जलशुद्धीकरणाला मदत करणारा एक अविभाज्य भाग आहे. आपण बघितलं की नदी खोरे हा जलप्रणालीमध्ये शुद्धीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण बघा, इथे दिले आपल्याला सुव्यवस्थित नदी खोरे पाण्याचे शुद्धीकरण होणे या महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. म्हणजे नदी खोऱ्यांमुळे जलशुद्धीकरण होतं, त्यामुळे तो जलशुद्धीकरणाचा एक महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 देखील आपण अनुमान काढू शकतो. तिसरं बघा, नदीचा वाहतुकीसाठी होणारा उपयोग किंवा वाहतुकीसाठी उपयोग करणे हा तिच्या संवर्धनाचा चांगला मार्ग आहे. हे विधान बघा तुम्ही. या ठिकाणी आपल्याला नदीच्या खोऱ्याचे फायदेच दिलेत, पण यावरून आपल्याला नदीच्या खोऱ्याचं संवर्धनाबाबतीत काय सांगितलेलं आहे का आपल्याला, तर संवर्धनाच्या बाबतीत आपल्याला कुठलीही माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की नदी खोऱ्याचा एक वाहतुकीसाठी फायदा होऊ शकतो, पण त्यामुळे नदी संवर्धन होते किंवा नदी खोऱ्याचं चांगलं होतं वाहतुकीच्या मार्गामुळे, असं आपल्याला काही दिलेलं नाही आहे. या पूर्ण दिलेल्या पॅसेजमध्ये संवर्धनाचा चांगला मार्ग किंवा संवर्धनाबाबतीत नदी खोऱ्याची आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 हा जो आहे ना, तो आपण त्यावरचा निष्कर्ष काढू शकत नाही, कारण आपल्याला संवर्धनाबाबत काही माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 ठरतं इथं आपलं वेगळं, कारण की जे ऑप्शन नंबर 3 आपण अनुमान काढू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे जर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. चौथा देखील आपण चेक करूया. जर योग्य व्यवस्थापन केले तर नदी हा मासे मिळवण्याचा उत्तम सोर्स होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, नदीचं खोरं जे आहे ना, तर ते सागरी मासे आणि नदीतील मासे यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हे आपल्याला दिलेलं आहे बघा. माशांना सागरी व गोड्या पाण्यातील जलप्रणाली दरम्यान स्थलांतर करणे शक्य होते. हा कळीचा दुवा आहे. म्हणजे कोण, नदीचे खोरे. म्हणजे जर नदीच्या खोऱ्याला आपण जर व्यवस्थित डेव्हलप केलं तर त्यामध्ये आपण मासे मारी हे व्यवस्थितपणे करू शकतो. इनलँड आपण फिशरीज ज्याला म्हणतो. म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर आपण नदी किंवा नदीचे खोरे हा मासे मिळवण्याचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, की जे आपण आपल्या या माहितीच्या आधारे आपण शोधू शकतो. पण तिसरा ऑप्शन बघा कसा आहे, की ज्यामध्ये आपल्याला संवर्धनाबाबत सांगितलं आहे, पण ऑप्शनमध्ये जो पॅसेज दिलेला आहे किंवा जी माहिती दिलेली आहे, तर त्यावरून आपल्याला नदी संवर्धनाबाबत तर काही माहिती कळत नाही आहे. त्यामुळे
हा निष्कर्ष काढता येत नाही की जे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा झाला आपल्या प्रश्नाचा बरोबर उत्तर. तर लक्षात. बघूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हा कदाचित आपला शेवटचा प्रश्न आहे की ज्याला आपण ऑप्शन थ्रू जाणं हे योग्य ठरतं. आता काय काय सांगितलंय बघा आपल्याला. अमनने 300 किलोमीटरचा प्रवास हा रेल्वेने केला आणि 200 किलोमीटरचा प्रवास टॅक्सीने केला. जर त्याला या प्रवासात 5 तास 30 मिनिटे लागतात. जर त्याने 260 किलोमीटर प्रवास रेल्वेने आणि 240 किलोमीटर प्रवास टॅक्सीने केला तर त्याला 6 मिनिटे जास्त वेळ लागतात. म्हणजे त्याला एकूण किती, तर 5 तास आणि 6 मिनिटे जास्त म्हणजे 36 मिनिटे लागतात, हे असं दिलेलं आहे आपल्याला. तर रेल्वेने प्रवास करताना रेल्वेचा ताशी वेग किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आता हा प्रश्न ऑप्शनने कसा सॉल्व्ह होऊ शकतो बघा. आपण काय करायचं, असा ऑप्शन निवडायचा की ज्याने आपल्याला दिलेल्या अंतराला भाग घालवणं सोपं जाऊ शकतं. आलं लक्षात. बघा पहिलाच ऑप्शन घेऊन बघूया 100 किलोमीटर, कारण 100ने आपल्याला बाकीच्या 200 किंवा 300ला भाग घालवणं सोपं जातं. आता बघा रेल्वेचा जर स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असेल आणि जर अमनने पहिल्यांदा बघा 30 किलोमीटर रेल्वेने प्रवास केला, म्हणजे 300 भागिले जर 100 केलं तर ते किती होतं, तर ते होतं 3, म्हणजे 3 तास लागले त्याला रेल्वेने प्रवास करण्यासाठी. आलं लक्षात. काय काय केलं, 300 किलोमीटरला आपण किलोमीटर प्रति तास 100 किलोमीटर प्रति तासने डिवाइड केलं तर आपल्याला मिळून जातात तास. आलं लक्षात. म्हणजे अमनने जर 300 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला तर त्याला रेल्वेने प्रवास करण्यासाठी लागतात 3 तास. मग त्याला उरलेल्या टॅक्सीने प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो, तर दिले बघा आपल्याला इथं 5 तास 30 मिनिटं. आता जर 5 तास 30 मिनिटं पूर्ण प्रवासात लागत असेल आणि 3 तास फक्त रेल्वेने लागत असेल तर टॅक्सीने किती, तर 5 तास 30 मिनिटं वजा 3 तास केले तर आपल्याला किती मिळतात, तर ते मिळतात 2 तास 30 मिनिटे. म्हणजे 2 तास 30 मिनिटे हे त्याला 200 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागतात. आलं लक्षात. आपण काय काय केलं, जर 3 तास त्याला रेल्वेने लागत असेल तर उरलेले 2.5 तास त्याला टॅक्सीने लागणार अमनला. आता टॅक्सीचं स्पीड काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 200 किलोमीटर भागिले 2.5 तास जर आपण केलं तर आपल्याला मिळून जातं टॅक्सीचा स्पीड. आता 200 किलोमीटर भागिले, आता हे 2 तास 30 मिनिटाला आपण कसं लिहू शकतो, 2.5, कारण 2.5 म्हणजे 2.5 तास झाले, म्हणजे 200 भागिले जर 2.5 केलं तर मिळून जातं किती आपल्याला, तर हे मिळून जातं 80. 25 8 200 हे 80 किलोमीटर प्रति तास. हे काय झालं, हे झालं टॅक्सीचा स्पीड. आपण 100 किलोमीटर प्रति तास काय मानले रेल्वेचा स्पीड, आणि हा 80 किलोमीटर आपण काढला टॅक्सीचा स्पीड. आता हेच स्पीड आपण दुसऱ्या कंडिशनमध्ये पुट करून बघायचे. म्हणजे 260 किलोमीटर जर त्यानं रेल्वेने केलं तर इथे मी पेन चेंज करतो बघा, हे तुम्हाला कळेल. जर 260 किलोमीटर त्याने रेल्वेने प्रवास केला तर त्याचा वेळ किती लागणार, तर हे लागणार 260 भागिले 100 म्हणजे 2.60 तास. आणि हे 240 किलोमीटर ते किती टॅक्सीने प्रवास केला, टॅक्सीचं स्पीड किती आहे, तर ते आहे 80. 240 भागिले 80 हे किती होतं, तर ते होतं 3 तास. म्हणजे टोटल त्याला किती तास लागायला पाहिजे, 3 अधिक 2.6 म्हणजे 5.6 तास लागलं पाहिजे. आता चेक करायचं की हे 5.6 म्हणजे जर 5 तास 36 मिनिटं आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. रेल्वेने त्याने 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास केला. आलं लक्षात. आता 5.6ला जर आपण 60ने गुणलं तर आपल्याला मिनिटामध्ये मिळून जातं. म्हणजे बघा हे 5.6 तास, म्हणजे हे 5 तासाचे 5 तास बरोबर झाले. आता या 60.60ला जर 60ने मल्टिप्लाय केलं तर कितीला आपल्याला, 0.60 गुणिले जर 60 केलं तर हे मिनिटामध्ये येईल, कारण आपण 60 मिनिटानं गुणतोय. 6 गुणिले 6 हे झालं 36 मिनिटं. म्हणजे 5.6 तास याचा अर्थ 5 तास 36 मिनिटे. म्हणजे आपण बघा या ठिकाणी 6 मिनिटे उशिरा पोहोचते असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या वेळी ज्यावेळी 260 किलोमीटर तो रेल्वेने प्रवास करतो आणि 240 किलोमीटर टॅक्सीने प्रवास करतो तर त्याला टोटल 5 तास 36 मिनिटं लागतात. आणि जर आपण रेल्वेचा जो स्पीड आहे किंवा रेल्वेची गती आहे जर ती 100 मानली तर त्यावरून टॅक्सीची गती येते 80 किलोमीटर प्रति तास. आणि या दोन्ही इक्वेशनमुळे सॅटिस्फाय होतं की जर 260 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वेने
आणि 240 किलोमीटर जर त्याने टॅक्सीने जर प्रवास केला अमनने तर त्याला 5 तास 36 मिनिटे लागतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे झालं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं का लक्षात काय काय केलं आपण? ऑप्शनने गेलो तर हे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. जर तुम्ही कॉन्सेप्टनं जात बसला तर याच्यापेक्षा दुप्पट वेळ जातो आणि आपले प्रश्न सॉल्व्ह करणे राहून जातं बाकीचे. त्यामुळे काय करायचं, ऑप्शनवरनं जायचं. आता आपलं नशीब चांगलं की आपण पहिल्या ऑप्शनमधूनच आपल्याला निघालं. आलं लक्षात? कसा ऑप्शन शोधायचा की ज्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं झालं. आता आपण इथे 100 घेतलं, 80 घेतलं असं तर 80 आपल्याला 260ला किंवा 20ला भाग जाणं थोडं अवघड गेलं असतं. 30-80ला भाग घालवणं अवघड गेलं असतं. त्यामुळे ऑप्शनच की आपण असे चूज करायचे की ज्याने आपल्याला मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन किंवा डिव्हिजन करणं सोपं जातं. आलं लक्षात? आणि बऱ्यापैकी 70% केसमध्ये असंच असतं की जे पूर्ण फिगर असतात, म्हणजे 100 किलोमीटर इथे आपल्याला दिले किंवा जर आपल्याला पर्सेंटेज वगैरे दिला असेल प्रॉफिट अँड लॉस तर त्यामध्ये 10,000, 20,000, 1,00,000, 3,00,000 वगैरे असे पूर्णांकातले जे असतात ना 70% बऱ्यापैकी तेच आपले ऑप्शन असतात. पण दरवेळी याच गोष्टीवर जायचं नाही, बाकीचे देखील चेक करून बघायचे. आलं लक्षात? तर आज या ठिकाणी मी थांबतो. हे आपण जे बघितलेत ना तर हे आपण STIची जी मुख्य परीक्षा झाली होती STI मेन्स 2019 मध्ये जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर जे काही आपल्याला प्रश्न विचारले होते तर त्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण केलं. हे विश्लेषण का महत्त्वाचं आहे, यावरून आपल्याला अंदाज येतो की कोणत्या पातळीपर्यंत आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला तयारी करावी लागेल. आलं लक्षात? मुख्य परीक्षा बऱ्यापैकी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे या आपल्या प्रश्नांसाठी दररोजचा तुम्ही 1 तास देणं अपेक्षित आहे. आणि जर किंवा 1 तास जर नाही जमलं तरी रोज अर्धा तास तुम्ही यासाठी वेळ द्या. कारण कसं होतं, पूर्व परीक्षेत जरी अभ्यास केला असला तर यावेळी बघा तुम्ही मुख्य परीक्षेत थोडे हाय लेवलचे प्रश्न मिळत आहेत आपल्याला. जसं की हे प्रश्न झाले बघा, हे नदी खोऱ्याचा म्हणा किंवा हे रायका जमातीचा की ज्यामध्ये आपल्याला भरपूर विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही हे माझे ॲनालिसिसचे लेक्चर बघा की यामध्ये मी 2017, 18, 19 हे सगळे प्रश्न मी या ठिकाणी कव्हर करून घेणार आहे तुमच्याकडून. याचा फायदा होईल तुम्हाला की कुठल्या पद्धतीला आपल्याला करावं लागेल. आणि जर तुमचा चांगला रिस्पॉन्स मला मिळाला तर मी यामध्ये बघा अशा पद्धतीचे रिझनिंगचे प्रश्न या ठिकाणी घेऊन येईन की ज्यामुळे तुम्हाला चांगलीच प्रॅक्टिस होईल. आलं लक्षात? आत्ता आपण 2017, 2018 आणि 2019 आणि शक्य झाल्यास तर 2020चे जे झालेले पेपर आहेत, आता 2020चे झाले नाहीत म्हणा, त्यामुळे 17, 18, 19 या 3 वर्षांचे आपण मुख्य परीक्षांचे पेपर या ठिकाणी बघत आहोत. सोबतच जर तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला, जसं की मागं म्हटलो, प्रॅक्टिस क्वेश्चन देखील घेऊन येईन की ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा होईल. चालेल? तर आज या ठिकाणी मी थांबतो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. हे माझं टेलिग्राम चॅनल आहे CSAT हर्षद या नावाचं, की ज्यावर आपल्याला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. सोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल देखील मिळत राहील. चालेल? तर थांबूया आपण आज या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास करत राहा आणि या प्रश्नांची प्रॅक्टिस देखील करत राहा.